तीन पकवान, रोटी, मछली और अपना अंडा गाइस। तो चल तुम्हाला माझ्याकडनं आताच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस। काय आता फायनली आपण घेतला केक आणि गाईज आता चाललोय घरी। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द माय अनदर व्लॉग। तर गाईज आता झालं फटाफट तयार, पण अजून बॅग भरायची बाकी आहे। बघा बॅगमध्ये अजून कपडे पण भरायचे बाकी आहेत। आता भरतो फटाफट आणि आपला डब्बा पण भरायचा आहे, बॉटल भरायची आहे, काय काय भरायचं बाकी आहे। चला भरतो फटाफट। तर फायनली आता निघालेलो गाईज आणि आपल्या घड्याळ वाजले आता 8:21। तर चला जाऊ फटाफट, आता पोचू आपण बस स्टॉपला 5 मिनिटात लगेच। तिथून पकडू आपली बस, जाऊ ठाण्याला। काही खूप दिवस झाले बसमध्ये बसायला नाही भेटत आहे, लेट उठ जातो त्यामुळं। चला बघू आज भेटते का नाही। बसायला भेटली चांगलं राहतं, काही 15 मिनटं तरी बसायला भेटतं, कारण ट्रेनमध्ये पण उभा, बसमध्ये पण उभा। वाले सकाळ सकाळी माल चढवत आहे। तर चला जाऊ आता आपण पण आपलं काम करू, ते आपलं काम करताय, आपण पण निघालो आता आपल्या कामाला। चला जातो आता फटाफट आपल्या बस स्टॉपला गाईज। फायनली आता आपल्याला भेटलेलं गाईज बस। लेट आली बस, 5-10 मिनटं लेट आले आणि ती पण आली तर आली, पण थंडी देशीची बस आली, काय करणार। चला जाऊ आता फटाफट मस्तपैकी ठाणे स्टेशनला। काय करू नाही शकत आहे, थंडीचा भयंकर वाजते, वरून AC लागले आपल्याला। आता घेतली तिकीटचे पण काही 2 रुपये जास्त ACला, नॉर्मली 13 आहे, तर यात 15 रुपये भरल्यात आपण। बघा आता गर्दी पण झाली, आम्ही बसलो तेव्हा खाली होती। तर चला जाऊ आता आपण ठाणे स्टेशनला फटाफट जातो। आता 8:30 वाजून गेले गाईज। सो बघू आपल्या किती टाईम होते। नशीब चांगला असेल तर भेटेल आपल्याला आज ती ट्रेन, नाही भेटलेला पकडू दुसरी ट्रेन। पोचलोय आपण आपल्या स्टेशनला। बघा आता झाली मस्त आहे, आता बस स्टॉपला एक परत बस पकडा। चला एक परत 7 मिनिटं वॉकिंग आहे, बाजूने आपल्या लोकल करलेच आहे। दॅट्स कॉल्ड द मुंबई गाइस, मुंबई की लोकल। चलो अभी जाते हैं अपन फटाफट, ये क्या गर्दी तो रहती है दिन भर लोकल में, नया नहीं है, तो अपन अभी जाते हैं फटाफट, पकड़ते अपना बस। फिर पापा लोग पियेंगे चाय, रुकेंगे वहाँ टाइम पास थोड़ा 5-10 मिनट, आधा घंटा होगा, फिर वेरिफिकेशन, फिर जाएंगे अपने काम पे। तो चलो जाता हूँ अभी फटाफट। अभी अपना वेरिफिकेशन हो गया है, अपना उन्होंने आधार कार्ड नंबर लिखा, इन वाला टाइम लिखा कब अपन अंदर आए, और अभी हम लोग जा रहे हैं अपने साइट पे। तो चलो जाते हैं फटाफट साइट पे और करते हैं अपना काम, कपड़े चेंज करके। तो फाइनली गाइस अभी खाते हैं डब्बा, मतलब अभी अपना लंच टाइम हुआ है, अभी बजे 1। तो चलो खाते हैं, देखते हैं मम्मी ने क्या दिया है इस डब्बे में। निकालता हूँ अभी बैग से डब्बा, और मैं अपने अकेला आ गया हूँ ऊपर खाना खाने मस्त की। पप्पा लोग फर्स्ट फ्लोर पे खा रहे हैं, मैं ऊपर खाता हूँ रोज़। चलो अभी निकालता हूँ और दिखाता हूँ आज मम्मी ने क्या दिया स्पेशल, देखते हैं, मैं भी मुझे भी नहीं पता। तो गाइस देखो आज मम्मी ने क्या दिया है डब्बे में, पापलेट। गाइस आज तळलेली मच्छी दिली मम्मीने, पापलेट, आणि वरून आपली चपाती, आणि ही आहे आपली एक करी, अंडा करी आहे गाइस। मम्मीने याला फोडून बनवले अंड्याला गाइस, मस्त लागते असे अंडे फोडून बनवलेले, उकळून पण चांगले लागतात, पण डायरेक्ट फोडून अजून चांगले लागते। तर चला खाऊया आता। वन साइड अपन अपना 3 पकवान, रोटी, मछली और अपना अंडा गाइस। तो चला खातो आता फटाफट, जोरात भूख लग रही है, अभी रुका नहीं जा रहा है गाइस, खाना पड़ेगा अभी फटाफट। मछली देख के मुंह में पानी छूट रहा है, और ऊपर से अंडा भी है आज, तो आज मज़े ही मज़े है अपने। तो चलो खाता हूँ, लेता हूँ मस्त बेगी खाने का आनंद अभी, और मिलता हूँ आपको खाना खाने के बाद। फाइनली अपना खाना करके हो चुका है, और अभी थोड़ा देर रेस्ट किया गया 5-10 मिनट, और अभी चलो जाते हैं नीचे। और गाइस एक बात, आज पापा बहुत गुस्से में है आज, क्योंकि जो आदमी लोग आए वो काम ही नहीं कर रहे, टाइम पास कर रहे बहुत। कल भी टाइम पास ही किया उन्होंने, आज भी टाइम पास ही कर रहे, कुछ काम नहीं कर रहे। जो उनको बताते वो करते ही नहीं, और जो नहीं बताते वो कर ले जाते। तो वही एक काम की जगह 2-2 काम बढ़ा रहे उन लोग। त्याच्यामुळे पप्पाला पिसरले आता त्यांच्यावर सुट्टीत, आता आपला लंच टाईम झाला तेव्हा। बघू आता कसे काम करतात ती लोक।
त्यांना सांगितलं ना काही आपण की असं करा तसं करा, की ते कर रवला असंच करतात बस. पण असं नाही की आपण इम्प्रूव्ह करू का समोरचा काय बोलतोय त्याचं ऐकू, पण असं काहीच नाही, ते आपल्याच मनाचं लावतात. त्यामुळे पप्पा जरा आता पिसायले त्यांच्यावर. तर चला आता आपण पण जाऊ खालती, काय आता 2 वाजले लगेच आज. जाऊ खालती, करू काम आता उन्हात. बाजूला तर आपले नुसते बघा घारं उडतायत. फक्त माझ्या लेवलला घार आहेत सर्व इगल्स. चला जातो आता मी पण खालती, करतो काम. ते आपलं उडण्याचं काम करतायत, मी आपलं रोजचं काम करतो. तो चला गाइस लेट्स गो, जाता हूँ अभी नीचे, करते फिर काम अपना फटफट गाइस। फाइनली 6 बज चुके हैं, 6, और मैं निकल चुका हूँ अभी अपने साइड से। और अभी जाएंगे अपन घर। अपनी रिक्शा भी सामने ही लगी है, पूरी खाली है। तो चलो अभी जाते हैं वन साइड घर। मस्त की ट्रेन की गर्दी में, मुंबई की लोकल में धक्के खाते खाते फिर अपन पहुंच जाएंगे घर। अभी यहाँ से तो बहुत कुछ है अपना, ऐसे क्या है अपना बस, फिर ट्रेन, फिर वापस रिक्शा। तो चलो जाते हैं अभी फटाफट। देखो अपने सामने ही लगी है रिक्शा, तो बैठते हैं अभी सब लोग और जाते हैं अभी पहले वेरिफिकेशन के लिए। तो अभी फाइनली मैं आ चुका हूँ घर में गाइज। बहुत ट्रेनों में गर्दी थी आज, क्योंकि 4-5 ट्रेन बहुत कैंसिल हुई थी इसके पहले, और फिर उसके बाद जो अपने को ट्रेन मिली तुरंत मिली, वो ट्रेन में फिर बहुत ज़्यादा भीड़ हो गई। फिर अभी भीड़ के चक्कर में अपन आ गए कलवा स्टेशन। तो अभी गाइज अभी स्नान करेंगे अपन गरम गरम पानी से, मस्त भी फ्रेश होएंगे। और अब मेरे बाल देखो अभी एकदम खड़े खड़े रहेंगे, क्योंकि नहाया नहीं होना है। और नहाने के बाद तो गाइज सो जाएंगे पूरे गीले हो के। तो चलो अभी नहाता हूँ फटाफट गरम गरम पानी से और मिलता हूँ। और गाइज मेरी मम्मी को देखो कितना ठंडी लग रहा है, घर में स्वेटर पहन के बैठी है। तो चलो गाइज अपना पानी गर्म हो रहा है, उधर मम्मी चावल रख रही है, और मैं जाता हूँ अभी गाइज फटाफट नहाने। तर आता फायनली गाइज आपला जेवण झालेलं आहे, मस्तपैकी जेवलो आणि आता चाललो आहे आपण बाहेर. आणि गाइज आज आपला 25 डिसेंबर आहे, म्हणजेच आज क्रिसमसचा दिवस आहे. तर गाइज तुम्हाला माझ्याकडनं नाताळच्या खूप खूप शुभेच्छा, हॅप्पी क्रिसमस, मेरी क्रिसमस. तर गाइज यासाठीच जरा चाललो आहे गाइज. क्रिसमस आणि 31 हे 2 आम्ही फॅमिलीत साजरे करतो. 31 तर करतोच, पण विचार केला की काहीतरी बनवू आज आपल्या 25 डिसेंबरला. तर मम्मी बोलली की केक आणू आपण. तर आता चला जातो, केक घेऊन येतो फटाफट. मस्त की आपण केक कापून साजरा करू मेरी क्रिसमस पहिल्यांदा. कारण आता आम्ही असं घरात काय बनवतो, आपलं जंक फूड काय असेल ते वेगवेगळं नवीन पदार्थ खायला चांगलं. पण आता मम्मीने कालच बोलली की आपण केक आणू. तर चला जातो आता फटाफट, आणतो केक दुकानात जाऊ. काय आता फायनली आपण घेतला केक आणि गाईज आता चाललोय घरी. हातात केक आहे सोहमच्या, कापूया घरी जाऊन मस्त कथल करूया. चला जातो फटाफट घरी, मग घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो. तर गाईज आता फायनली आलोय आपण घरी. बघा ही चाकू, आणि आता आपण केक सेलिब्रेट करू, म्हणजे आपण केक कापू आता. आणि मी तुला माहिती आहे तिकडं काय होता, लकी ड्रॉ. तिकडं असं पेटीत आहे ना, चिठ्ठी टाकायची होती. हा, पेटीत माझा नंबर लिहिलाय आणि माझं नाव लिहिलंय. तो बोलता मी याच्यातनं 3 नंबर निवडणार, 3 जण, आणि मग त्याच्यातनं 3 नाही म्हणजे हा म्हणजे सर्व चिठ्ठीतनं तो 3 जण 3 चिठ्ठ्या उचलणार, आणि त्या 3 चिठ्ठ्यांपैकी आहे ना एकाला भेटणार लकी ड्रॉ. 3 जणांना भेटणार लकी ड्रॉ. तीनों में से कोणला एकाला? हा, वेगवेगळी साडी बिडी आहे, तुला साडी भेटेल मस्तपैकी. कधी लागणार आहे नंबर? काय माहिती, तो बोलला फोन करेल मी. लागेल का तुला? मला नाही लागत कधी. फ्रीचं नाही लागत. काय बोलते फ्रीचं नाही लागत, बघू आपण आता लागते का नाही. त्यांनी लकी ड्रॉ ठेवलेला, तर 3 माझं नाव आणि नंबर लिहिलाय त्या पेटीत टाकलाय. तो 3 निवडणार त्यांना, आणि 3 जणांना काहीतरी लकी ड्रॉ आहे. आता काय 3 जणांचं एक गाठ आहे. हा, काहीतरी एकाला साडी, घड्याळ, असं काय 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 होतं समोर. तिघांना भेटणार आहे. हा, मी पण नाही बघितलं काय बॅनर मध्ये काय होता. 3 चित्र होती. बघू आता कॉल आल्यावर समजेल आपल्याला लकी ड्रॉ भेटतो का नाही.
25 आणि काय आम्ही लास्ट कस्टमर होतो त्याच्याकडे हा एकच केक उरलेला. बघू आपल्या नशिबात असं लागेल, आपलं नाव पण सर्वात वरती असेल. चला आता कापूया आपण केक आणि सेलिब्रेट करू आपण क्रिसमस गाईज. तर गाईज आता फायनली वेळ आलेली आहे आपली केक कटिंगची. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो आता केक. हे बघा असला आपण केक आणला आहे क्रिसमस ट्री. आणि बाजूबाजूला आपला कोणता कलर आहे, पिंक कलर आहे. त्यावर बॉल्स आहेत छोटे 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 छोटे, तर क्रिसमसचा आहे. तर चला आता आपण कापूया. आपल्या काही नाही आहेत बोलतात, पप्पा फोन बघतायत आणि सोहम आपला व्लॉग शूट करतोय. चला आता मम्मी आल्यावर कापू आपण केक. तर काय फायनली आता मम्मीने केक कापलेला आहे. तर हॅप्पी मेरी मेरी कापलेला आहे. मम्मी खिलवले आता सोहमला खिलवला. पप्पा उठत नाही, पप्पा झोपूनच खातात. मी पण होतो सोहमनी पोट भरून. चला आता काय पोट. तर गाइस आता आपला सेटअप मी मम्मी ने रिवील केला है बघा. तो गाइस अभी मम्मी ने अपना पूरा सेटअप रिवील कर दिया. देखो मैंने सेटअप बनाया था अच्छा. और अभी सोहम फिश कर रहा है. आता खाऊ आपण गाइस चौघ जण मस्तपैकी. आणि दाखव हे बघा गाइस, मेरी क्रिसमस. गाइस मी त्यात लिहिणार होतो मेरी क्रिसमस, पण तो बोलला की तेवढा पुरणार नाही. तेव्हा बोलला मी तुम्हाला मेरी क्रिसमसचा हे लावून देतो लोगो. आणि मेरी क्रिसमसचा लोगो लावलाय. आता आपला केक कटिंग झालाय. आता मम्मी खाणार बंद करू. गाइस मम्मीचा खूप आवडता केक आहे. म्हणजे मम्मीला खूपच आवडतो केक ना मम्मी. पण कोणाच्या बर्थडेला आलंच नाही ही वेगळी गोष्ट आहे. पण गाइस मम्मीला केक खायला खूप आवडतं. आता मम्मी खाईल मस्तपैकी केक. आता फाइनली गाइस अपना केक खा के हो चुका है. तो गाइस केक खा के बहुत मस्त लगा, क्योंकि बहुत दिनों बाद केक खाने का मज़ा ही अलग होता है. और ख़ास करके चॉकलेट वाला केक तो मेरा फेवरेट है गाइस, और मैंने चॉकलेट ही लाया था तो मस्त लगा. तो चलो ये व्लॉग को भी करते हैं गाइस अपन यहीं पे एंड. तो गाइस ये छोटा सा सुंदर सा व्लॉग कैसा लगा एक कमेंट करके ज़रूर बताना. एंड गाइस लाइक शेयर सब्सक्राइब भी करने को भूलना मत गाइस. और मिलते हैं अपन ऐसे एक नए व्लॉग में. आज के लिए इतना ही. गुड नाइट, गुड बाय, स्वीट ड्रीम एंड हैप्पी क्रिसमस गाइस.